नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आज जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त तुमच्यासाठी खास पाहुणे तुमच्या भेटीला घेऊन आले आहे. तर आजच्या आपल्या जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत विद्या शितोळे मॅडम, ज्या माननीय उपआयुक्त आहेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर इथे. तर सगळ्यात आधी तर शितोळे मॅडमचं मी रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. आज जागतिक युवा कौशल्य दिवस मॅम, आणि त्यानिमित्त आम्हाला लिसनर्सला हे महत्त्व पटवून द्यायचं आहे की स्किल्स किती आवश्यक असतात. आणि यावर्षीची आपण त्याची जर थीम बघितली तर थीम आहे स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर, म्हणजे सामायिक भविष्यासाठीची कौशल्य. अर्थात. तर आजच्या ह्या काळामध्ये किंवा स्किल्स शिकणं ही आजकालची खरंच गरज आहे का? खूप छान प्रश्न केला मॅडम. आजच्या युगात कौशल्य शिकणे किंवा स्किल शिकणे हे का महत्त्वाचे आहे, किंबहुना त्याची का गरज निर्माण झालेली आहे हे मला सांगणं कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन या विभागात उपायुक्त या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना हे माझं पहिलं कर्तव्य आहे की आजच्या या नवीन पिढीला कौशल्य शिकण्याची गरज कशी आहे. तर आजचे युग हे ज्ञानापेक्षा कौशल्याचे युग आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि या कृत्रिम बुद्धिमत्ता, आपण अर्थातच AI म्हणतो, ऑटोमेशन, रोबोटिक्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि जागतिक स्पर्धेमुळे केवळ पदवी पुरेशी राहिलेली नाही. यशस्वी होण्यासाठी अद्ययावत कौशल्य आत्मसात करणे ही तर काळाची गरज बनलेली आहे. कौशल्यामुळे व्यक्तीची रोजगार क्षमता वाढते आणि उद्योगांना आवश्यक असलेले जे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते आणि स्वयंरोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होतात. अर्थातच संवाद कौशल्य, नेतृत्व, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन, समस्या सोडवण्याची जी क्षमता, डिजिटल साक्षरता आणि तांत्रिक कौशल्य ही आजच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक झालेली एक गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर अनेक कंपन्यांकडे मॅडम उमेदवारांकडे फक्त शैक्षणिक पात्रता या कंपन्या पाहत नाहीत, तर ते त्यांची प्रत्यक्ष काम करण्याची जी क्षमता आहे, नाविन्यपूर्ण जी विचार क्षमता त्यांच्यामध्ये आहे का, तंत्रज्ञानाचा वापर ते करतात का आणि बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे का, याचे महत्त्व देखील ते कंपन्यांचे जे लोक आहेत त्यांना नोकरी देताना याचा देखील विचार करतात. त्यामुळेच लर्न, अनलर्न अँड रिलर्न म्हणजे सतत नवीन कौशल्य शिकणं आणि जुनी कौशल्य अद्ययावत करणं आणि बदलांशी जुळवून घेणं ही प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. कौशल्य म्हणजे ही केवळ नोकरी मिळवण्याची गुरुकिल्ली नाहीये, तर स्वतःमधला आत्मविश्वास असेल, स्वावलंबन असेल आणि उद्योजकता आणि राष्ट्राच्या जो आर्थिक मजबूतीचा जो एक पायाच आहे. त्यामुळेच प्रत्येक युवक युवतीने आयुष्यभर मला असं वाटतं की नवीन कौशल्य शिकण्याचा संकल्प या जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त करावा, असे मी एक आवाहन करते. अगदी बरोबर मॅडम. आजकाल आपण बघतो की लोकांचा ओघ हा AI किंवा टेक्निकल एज्युकेशन देण्यामागे विद्यार्थ्यांना जास्त आहे. तर अशा वेळेमध्ये तुम्ही स्किल्सचं महत्त्व कसं पटवून देता? तर आता मला सांगावंसं वाटतं की प्रश्न खूप सुंदर केलाय की आपण जर पाहिलं AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द आज प्रत्येकांना माहीत होऊन चाललेला आहे. अगदी लहान बाळापासून तर ते आपण 100+ एज असणाऱ्या माणूस किंवा आपले वृद्ध आई बाबा किंवा आजोबा असतील, ते देखील AIचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या घरामध्ये वापर करतात. तर AIच्या युगात कौशल्याचे महत्त्व, आपण असं म्हणतो की AI आला आणि कौशल्य नकोय, तर तसं नाहीये मित्रांनो. आज जग एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलेले आहे. औद्योगिक क्रांती झाली आहे, संगणक क्रांती झाली आणि इंटरनेट क्रांतीनंतर एक नवीन क्रांती आपल्याला जन्माला आलेली आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे. अगदी आईच्या गर्भात असलेले बाळ देखील डायरेक्टली इनडायरेक्टली AI मध्ये जन्म घेत आहे आणि आज AI काही सेकंदात निबंध लिहू शकते, भाषांतर करू शकते, चित्र तयार करू शकते, डेटा विश्लेषण करू शकते आणि अनेक कार्यालयीन कामे देखील कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी श्रमामध्ये करू शकते. आणि अनेकांना प्रश्न पडतो की AI माणसाची जागा घेईल का? याचे उत्तर आहे याची तर उत्तर आहे मॅडम, AI माणसाची जागा घेणार नाही, पण AI वापरणारे कुशल लोक AI वापरू न शकणाऱ्यांपेक्षा निश्चितच पुढे जातील. AI म्हणजे काय आहे? AIला माणसानेच जन्म दिलेला आहे, किंबहुना माणसाचा जो मेंदू आहे त्यानेच AI तयार केलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं सर्व तर माणसाचा मेंदू हा AIच्या कित्येक पटीने पुढे आहे आणि सर्जनशीलता जी आहे ती माणसाच्या मेंदूत आहे, AI मध्ये नाही. तर आज पदवीपेक्षा जर पाहिलं तर कौशल्य अधिक महत्त्वाचे झाले आहे, कारण AI माहिती देऊ शकते, पण योग्य निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा सर्जनशीलता आपण जी म्हणतो ती, नेतृत्व, नैतिकता
सहानुभूती आणि संवाद कौशल्य आणि नवीन नवीन ज्या संकल्पना आहे, कल्पना आहे, इनोव्हेटिव्ह ज्या आयडिया आहेत, ही मानवी वैशिष्ट्ये आहेत, ती कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये नाही आहेत. म्हणूनच भविष्यात सर्वाधिक मागणी AI सोबत काम करू शकणाऱ्या अगदी कौशल्य संपन्न व्यक्तींचीच असेल, असे मी आज कौशल्य दिनानिमित्त सांगू इच्छिते. आज प्रत्येक युवकाने जर आपण पाहिलं तर किमान कौशल्य ही आत्मसात करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये AI साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, प्रॉम्प्ट कसा टाकावा, AI ला कामाला कसं लावावं, आणि तुमच्या ज्या काही गरजा आहेत, तुमच्या काही ज्या अपेक्षा आहेत, तुमच्या जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत, ते AI कडनं मिळवायची असेल तर त्याला प्रॉम्प्ट देणं आवश्यक आहे. तुम्ही प्रॉम्प्ट कोणता देताय देखील फार महत्त्व आहे. डिजिटल साक्षरता त्यासाठी आवश्यक आहे. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल काय आहे ते माणसात असणं आवश्यक आहे. समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ते पण पाहिजे. सर्जनशीलता, विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये. टीमवर्क आणि नेतृत्व पाहिजे. तर त्याच्यामध्ये डेटा समजून घेण्याची क्षमता पाहिजे. जर पाहिलं तर AI डिसिजन कधी घेतं, जेव्हा त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा आपण उपलब्ध करून देतो. बरोबर. आणि तेव्हा त्या डेटाचं विश्लेषण किंवा डेटा अनालिसिस आपण जे म्हणतो ते करून त्यानंतर एक निष्कर्षापर्यंत जातं. आपण जर पाहिलं तर आपल्या लहान मुलाला जेव्हा आपण म्हणतो, छोटं मूल असतं आणि त्याला काहीच जगाची ओळख नसते आणि त्याला तहान लागते, तेव्हा आपण त्याला म्हणतो पाणी प्यायचंय. पाणी म्हणजे पाणी हा 4 वेळा आपण त्याच्याकडे उल्लेख केलेला असतो आणि त्याच्या कुठेतरी कानातनं ते मेंदूपर्यंत जात असतं की तहान लागल्यानंतर आपण पाणी म्हणणं, आणि पाणी काय असतं हे त्याला 4 वेळा आपण सांगितल्यानंतर त्याच्याकडे एक पाणी नावाची एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर होते. म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू त्याच्या पुढे दिल्या आणि तहान लागल्यानंतर पाणी काय आहे हे ते तेव्हा शोधून काढतात. म्हणजे त्याची सर्जनशीलता आणि त्यांची डिसिजन मेकिंग जी आहे ती तयार होते. आणि त्याच्यातच आपण म्हणतो की सतत शिकण्याची जी वृत्ती आहे, लाईफ लॉंग लर्निंग म्हणतो, ती प्रोसेस त्याची चालू राहते. आणि आज कंपन्या फक्त पदवी पाहत नाहीत, त्या विचारतात तुम्ही काय करू शकता. बरोबर. हा प्रश्नच कौशल्याचे महत्व अधोरेखित करत नाही का मॅडम? बरोबर, अगदी बरोबर. म्हणून आजची सर्वात मोठी गरज आहे रिस्किल, अपस्किल अँड न्यू स्किल. रिस्किल मध्ये काय येतं मॅडम? नवीन क्षेत्रांसाठी नवीन कौशल्य शिकणे. अपस्किल मध्ये विद्यमान जी कौशल्य आहे ते अधिक प्रगत करणे. ऑलरेडी जी कौशल्य आहेत त्याला अधिक प्रगत करायचंय, म्हणजे आपल्याला अप व्हायचंय, स्किल मध्ये अप व्हायचंय. न्यू स्किल काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये म्हणजे AI ही स्पर्धा नाही, मला एवढंच म्हणायचं. AI ही स्पर्धा नाहीये. AI हे एक शक्तिशाली साधन आहे. त्या साधनाचा योग्य वापर करणारेच उद्योगाचे उद्याचे यशस्वी नागरिक होतील. कर्मचारी आणि उद्योजक देखील त्याच्यातच असतील. म्हणूनच प्रत्येक युवकाने आज एक संकल्प करूया, जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त पदवीसोबत कौशल्य आणि कौशल्यासोबत तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान सोबत सतत शिकण्याची वृत्ती जोपासूया. AI ला घाबरू नका, AI शिकून भविष्य घडवूया. अगदी बरोबर मॅम. जसं तुम्ही आता सांगितलं, अपस्किल्स करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर यावर मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे स्किल बेसिस समाज व्यवस्था आपल्याकडे आधी होती, ज्याला आपण बलुते पद्धती किंवा 12 बलुतेदार ह्या नावाने ओळखायचो. आणि त्या काळात काय व्हायचं मॅम, तर 12 बलुतेदार जे होते, कुंभार, चांभार, शिंपी, ह्या पद्धतीने जशी स्किल्सच्या बेसिसवर पद्धत चालत होती, समाज व्यवस्था चालत होती, त्यामध्ये ऑटोमॅटिक ही परंपरा पुढे जायची. पुढच्या जनरेशनला ती स्किल अपग्रेडेड होऊन जायची. पण आता आपण बघतोय की ह्या पारंपरिक कला लोप पावत चालल्या आहेत. तर ह्याचं पुनरुज्जीवन करणं किती आवश्यक आहे आणि कसं करता येईल? अर्थातच मॅडम, हा प्रश्न AIच्या जगामध्ये आणि जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त आपण विचारला, तर मला खरंच या प्रश्नाला उत्तर देताना आनंद वाटतो की माझाच म्हणजे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यासाठी स्किल बेसिस व्यवस्था होती तेव्हा स्किल ऑटोमॅटिक पुढच्या पिढीकडे जायचे. परंतु तुम्ही जे म्हणताय की पारंपरिक कला लोप पावत आहेत आणि त्याचं पुनरुज्जीवन करता येईल का, तर याला उत्तर देऊ इच्छितो माझा हा विभाग की याच्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार जी पद्धत आहे तिला पुढे घेऊन जाण्यासाठी साहजिकच PM विश्वकर्मा नावाची एक स्कीम शासनाने नुकतीच लॉन्च केलेली आहे. अच्छा. पूर्वी आपल्याकडे बलुतेदारी आणि कौशल्य आधारित, म्हणजे तुम्ही जे बोलले की प्रत्येकाला एक स्किल असायचं, त्याच्यामध्ये तो त्याची अर्थार्जन त्याच्यावर करायचा. म्हणजे लोहार, चांभार, कुंभार, धोबी जे काही असतील तर त्यांच्या स्किल मागच्या पिढीतनं पुढच्या पिढीत यायचे आणि त्याला कुठेतरी अर्थार्जनाचं एक साधन तयार व्हायचं. तर याच्यामध्ये जी काही AIच्या जगामध्ये हे स्किल कुठेतरी लोप पावतंय आपण असं म्हणतो, परंतु याला कुठेतरी पुनर्जीवन देण्यासाठी ह्या जो आपला PM विश्वकर्मा जी योजना आहे ही एक केंद्र सरकारची अत्यंत प्रभावी योजना आहे. भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना म्हणजे विश्वकर्मा घडवायचेत आपल्याला. त्यांना आर्थिक पाठबळ देणं, त्यांचे कौशल्य आधुनिक करणं आणि त्यांना स्वावलंबी बनवणं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपण जर पाहिलं तर
वाढते औद्योगिकरण आपण जर पाहतो, फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत आहे. प्लॅस्टिक आणि स्टीलचा वापर वाढत आहे आणि त्याच्यामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे पारंपरिक या ज्या कला आहेत आणि कौशल्य लोप पावत चाललेली आहे. परंतु याच्याबरोबर आपल्याला त्या जोपासायच्या असेल तर PM विश्वकर्मा आपल्याला कसं सहाय्य करते, तर याच्यामध्ये मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि हे मोफत प्रशिक्षण जे बेसिक आहे ते 5 ते 7 दिवसाचं मोफत आहे. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स प्रशिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये 5 ते 7 दिवसांचा ज्यांचा झाला इंटरेस्ट आहे अशा इच्छुक उमेदवारांसाठी साधारण 15 दिवस किंवा त्याहून अधिक काळाचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. ते सोबत प्रशिक्षण देताना त्याच्या कुठेतरी रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून स्टायपेंड दिलं जाते आणि ते स्टायपेंड प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधन किंवा शिष्यवृत्ती या स्वरूपात केंद्र शासनामार्फत दिलं जातं. आता त्याच्यानंतर प्रशिक्षण झालं मॅडम, मग पुढे काय करावं त्याने? बरोबर. तर पूर्ण प्रश्न येऊन थांबतो हा भांडवलावर. कारण उद्योग तर सुरू करायचा असतो, प्रशिक्षण तर मिळालेलं असतं, परंतु हातामध्ये 2 पैसे नसतात. मग आता उद्योग कसा चालू करावा याचा देखील विचार या PM विश्वकर्मामध्ये हे विश्वकर्मा घडण्यासाठी शासनाने केलेलाच आहे. त्यासाठी टूलकिट प्रोत्साहन त्याला साधनं दिलेले आहेत. टूलकिटमध्ये आपले काम आधुनिक साधनांनी करण्यासाठी मूलभूत प्रशिक्षण सुरू झाल्यावर आधुनिक अवजारे किंवा मशीन खरेदी करण्यासाठी रक्कम रुपये 15,000 हे ई-वाउचरद्वारे त्याला दिलं जातं. नंतर विना तारण कर्ज मदत पण आहे. साधारण हे जे 12 बलुतेदार 18 आलुतेदार आपण जे म्हणतो, जर याच्यामध्ये खेड्यांकडे चला, महात्मा गांधी बोलले खेड्यांकडे चला, तर याच्यामध्ये खेडी सदन झाली तर आपोआप शहर सदन होते, राष्ट्र सदन होते. परंतु त्या खेड्यांमध्ये हे जे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती फार जिकिरीची आहे आणि जेव्हा हे व्यवसाय चालू करताना त्यांना कर्जाची गरज लागते आणि अशा वेळेस त्यांना कोणत्याही बँकेकडे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे गेल्यानंतर मॉर्गेज ठेवण्यासाठी काहीच नसतं. बरोबर. मग अशा वेळेस विनातारण कर्ज मदत ही शासनाने याचा देखील विचार केलेला आहे. व्यवसाय सुरू जर करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर बँकांकडून अत्यंत कमी म्हणजे केवळ 5% व्याजदराने रक्कम रुपये 3 लाखापर्यंत विनातारण कर्ज दिले जाते आणि पहिला हप्ता किंवा पहिला टप्पा आपण जो म्हणतो प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 1 लाखाचा आणि त्याला परतफेडीचा कालावधी 18 महिने आहे. म्हणजे 12 महिन्याचं 1 वर्ष जरी पकडलं तर पुढचे 6 महिने म्हणजे 1.5 वर्षाचा कालावधी हा पहिल्या टप्प्यासाठी परतफेडीचा कालावधी म्हणून गणला गेला. आता दुसरा टप्पा पहिल्या कर्जाची यशस्वी जर त्याने परतफेड केली तर त्याच्यातनं त्याची क्षमता जर पाहिली तर परतफेड केल्यानंतर तो रक्कम रुपये 2 लाखासाठी परतफेडीचा कालावधी 30 महिने असा करून शासनाने त्याला दुसऱ्या टप्प्यासाठी देखील पात्र केलेले आहे. म्हणजेच योजनेमध्ये समाविष्ट झालेले हे 18 पारंपरिक व्यवसाय जर पाहिले तर साहजिकच सुतार असेल, बोट बनवणारे असतील, कवच बनवणारे, लोहार म्हणजे ब्लॅकस्मिथ आपण म्हणतो, त्याचप्रमाणे हातोडा किंवा टूलकिट बनवणारे, हॅमर किंवा टूलकिट मेकर म्हणतो आपण त्याला, त्याचप्रमाणे कुलूप बनवणारे, पहा सोनार, कुंभार, शिल्पकार, दगड कोरणारे, स्कल्प्टर आपण म्हणतो. तर याच्यामध्ये चांभार किंवा शू मेकर, कॉबलर म्हणतो आपण त्याला. हो. तर याच्यामध्ये गवंडी आहे, टोपली, चटई, झाडू बनवणारे आहे. आज आपण किती AIच्या पुढे गेलो म्हणजे AIच्या जगामध्ये प्रवेश केला तरी आपल्या घरामध्ये ह्या वस्तू लागतातच. बरोबर. आणि याचं कुठेतरी महत्त्व अधोरेखित केलं जाणं महत्त्वाचं आहे. बाहुल्या आणि पारंपरिक खेळणी बनवणारे, न्हावी, बार्बर, आपण पहा ना AIच्या किंवा कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील आपण सगळं अर्थव्यवस्था बंद पडली होती, परंतु न्हावी हा जो व्यवसाय आहे किंवा बार्बर याची तितक्याच क्षमतेने गरज लागली होती किंवा गरज चालू होती किंवा त्याची किंबहुना त्याचा व्यवसाय हा चालूच होता. माळकरी आहे, फुलवाले आहेत, धोबी आहे, वॉशरमॅन आपण म्हणतो, शिंपी आहेत, टेलर. आपण AIच्या जगामध्ये किंवा आपण पाहतो की आपण Amazonवरती कोणतीही गोष्ट मागवतो, घरी येतोय, परंतु आपल्या फिटिंगचेच कपडे आपल्याला मिळतात असे नाही. त्यामुळे साहजिकच काही गोष्टी ह्या तिथेच जाऊन करणं आवश्यक आहे किंवा ॲक्युरेसी किंवा मेजरमेंट देणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे शिंपी किंवा टेलर आपण म्हणतो, मासेमारीचे जाळे बनवणारे, फिशिंग नेट मेकर आपण ज्याला म्हणतो, असे 18 पारंपरिक व्यवसाय याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि मला असं म्हणायचंय की तुमचा हा जो प्रश्न होता की AIच्या जगात हे पारंपरिक कौशल्य खरंच पुढच्या पिढीत जातील का, तर नक्कीच जातील. त्यासाठी या शासनाच्या कुठेतरी ह्या योजना ज्या आहे PM विश्वकर्मा सारख्या ह्या याला सहाय्यभूत ठरत आहेत. PMGKVK म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास जी केंद्रे आहेत, म्हणजे याच्यामध्ये ग्रामीण पातळीवर शासनाने वेगवेगळ्या गावांमध्ये जे गावे शहर वस्तीशी निगडीत आहे, बाजारपेठेशी निगडीत आहे, अशा गावांमध्ये ग्रामपंचायती लेवलवरती हे PMGKVK सेंटर चालू केलेले आहेत. आणि हे PMGKVK सेंटर म्हणजे खेड्यांना सशक्त करा, विकेंद्रीकरण करण्यासाठी, म्हणजे जे जास्तीत जास्त स्थलांतर आज आपण औद्योगिकरणामुळे शहराकडे होत आहे. बरोबर. आणि हे जे नवीन तरुण युवक आहे जे BA BCom BSc होत बाहेर पडतात, किंबहुना 10वी 12वी
ग्रामीण भागामध्ये त्यानंतर शिक्षण सुटलं जातं या ना त्या कारणाने, आणि त्याच्यामध्ये साहजिकच त्यांना कुठेतरी ग्रामीण अर्थव्यवस्था समजावी, ग्रामीण अर्थव्यवस्थेमधले जे फ्युचरिस्ट जॉब रोल तयार केलेले आहेत ते देखील शासनाने ह्या ग्रामीण तरुणींना किंवा ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या ज्या गरजा तिथेच पूर्ण झाल्या तर साहजिकच शहरांवरती जो अधिकचा भार पडत आहे तर तो अधिकचा भार कमी होईल आणि ग्रामीण भाग किंवा आपण म्हणतो की खेड्याकडे चला किंवा खेडी स्वयंपूर्ण बनवा, म्हणजे तुमचं शहर स्वयंपूर्ण होईल आणि शहर स्वयंपूर्ण झाला तर राज्य आणि राष्ट्र स्वयंपूर्ण होईल. हा मानस कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाचा आहे आणि याचा मला अभिमान वाटतो की अशा स्कीम केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत येत असतात आणि ह्या युवकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त पण हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे साहजिकच पारंपरिक व्यवसायांना देखील पुनरुज्जीत करण्यासाठी शासनाच्या योजना काय आहेत ह्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे देवगिरी रेडिओ FM 91.2 हा जो आहे तो याचा एक माध्यम बनत आहे. खूप खूप सुंदर मॅम. म्हणजे ॲक्च्युली आम्ही पण ह्याच विचारातनी पुढे आलो आहोत की आपल्याला स्किल्सला पाठबळ द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सगळे कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे. मॅम, ह्याच्यामध्ये मला आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. जसं तुम्ही आत्ता एक योजना सांगितलीत त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व उद्योजकता या विभागामध्ये कौशल्य विकासामध्ये अजून कोणकोणत्या स्वरूपाच्या योजना चालतात? खूप छान प्रश्न आहे मॅडम, आणि माझ्याच विभागाचा असल्यामुळे मला सांगायला पण खूप आनंद होतो की माझ्या विभागामार्फत शासनाकडनं वेगवेगळ्या योजना कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागामार्फत कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. आणि या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये PMKVY म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी केंद्र सरकार पुरस्कृत पूर्ण आहे 100%. त्यानंतर PM कुवा म्हणजेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राज्य सरकार पुरस्कृत आहे. त्याचप्रमाणे DPC किमान कौशल्य विकास कार्यक्रम हा राज्य सरकार पुरस्कृत असतो, परंतु हा जिल्ह्याचा स्थानिक निधी जो असतो तो जिल्ह्याच्या स्थानिक निधीमध्ये मिनिमम 3 कोटीचं आपल्याला शासनाकडून त्यासाठी महसूल मिळत असतो. आणि तो कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये DPC योजनेअंतर्गत किमान कौशल्य विकास योजना राबवण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध होत असतो. या सर्व योजनांमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण मिळतं. याच्यामध्ये त्या 18 ते 45 वयोगट जो आहे त्या वयोगटामध्ये कोणत्याही एखाद्या जातीला किंवा धर्माला फ्लॅश न करता सर्व जातींसाठी, सर्व धर्मांसाठी ही प्रशिक्षणाच्या योजना असतात. आणि ह्या प्रशिक्षणाच्या योजनांमध्ये साधारण 600 तासाच्या आतील कोर्सेस, शॉर्ट टर्म कोर्सेस हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्ली यांच्याकडून प्रमाणित झालेले NSQF लेवल म्हणजेच नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे असलेले, त्याचप्रमाणे याच्यामध्ये हे सर्व कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात. आणि ह्या मुलांकडून एकही रुपया न घेता त्यांना कमी कालावधीमधले शॉर्ट टर्मचे कोर्सेस आपण उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे यामध्ये महत्त्वाची योजना अजून एक आलेली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, बरोबर, म्हणजे CMYKPY. आपण अर्थातच लाडका भाऊ म्हणून ही स्कीम फार प्रसिद्ध झाली मॅडम. हो. मागच्या वर्षी 9 जुलै 2024ला ही योजना, साधारण 1.5 वर्ष झालं ही योजना शासनाने आणलेली आहे. आणि या योजनेमध्ये जो युवक आहे म्हणजे वय वर्ष 18 ते 35 तो महाराष्ट्राचा रहिवासी हवाय, तो शाळाबाह्य किंवा कॉलेजबाह्य पाहिजे, मिनिमम तो 12वी पाहिजे. अच्छा. हो. आणि नोकरीच्या शोधात तो पाहिजे, जेणेकरून नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्याला कुठेतरी एक व्यासपीठ आपण म्हणतो OJT, ऑन जॉब ट्रेनिंग, त्याला एक संधी उपलब्ध होते आणि ती संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. आणि ती महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या उमेदवाराला आपल्या महाराष्ट्रातच ही संधी उपलब्ध करून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देऊ शकतो. त्यामध्ये शासनाचे जो GR आलेला आहे त्या GRमध्ये शासनाने 3 भाग पाडलेले आहे. शासकीय लेवलवरती एकूण मंजूर पदांच्या 5% आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10%, म्हणजेच ज्यांचा EPF किंवा जे परमनंट आहे, जे रोलवरती काम करतात असे म्हणजे कार्यरत मनुष्यबळ. आणि कार्यरत मनुष्यबळाच्या 10% त्यांना आपण युवक युवती वय वर्ष 18 ते 35 वयोगट, तर असे आपण त्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उमेदवार म्हणून देऊ शकतो, योजनेअंतर्गत उमेदवार म्हणून उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसरं सेक्टर केलेलं आहे ते म्हणजे सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र. तर याच्यामध्ये एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 20% मनुष्यबळ आपण तिथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणून त्यांना OJT साठी समावेश
समावेश करू शकतो. याच्यामध्ये साधारण मॅडम ह्या स्कीममध्ये एवढी सुंदर योजना आहे की यामध्ये तो शाळाबाह्य किंवा कॉलेजबाह्य जेव्हा नोकरीच्या शोधात फिरत असतो तेव्हा त्याला इतर मार्केटमध्ये असाच फिरण्यापेक्षा त्याला कामाची एक संधी उपलब्ध करून देतोय. त्याला आपण इंटर्नशिप देतोय, अप्रेंटिसशिप नव्हे इंटर्नशिप देतोय आणि 6 ते 8 तासाच्या कामाचे शासनाने त्याला कुठे ना कुठे त्या कामाचा मोबदला म्हणून याचं विद्यावेतन स्टायपेंड म्हणून त्याला तो 12वी असेल, मिनिमम 12वी हवा आहे त्यासाठी, आणि तो 12वी असेल तर 6,000 रुपये, ग्रॅज्युएट असेल तर 10,000 रुपये, ITI किंवा ITचा किंवा इतर अदर फॅकल्टीचा डिप्लोमा असेल तर त्याला 8,000 रुपये, DBT म्हणजे त्याच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण जे म्हणतो त्याच्या अकाउंटला ते विद्यावेतन त्याला दिलं जातंय. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजना आहे, ही योजना सर्व क्षेत्रासाठी असल्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये मुलांना, तरुण वर्गाला, वय वर्ष 18 ते 35 असणारा हा युवक जो आहे त्याला कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध होतंय आणि कामाची सवय लागते. दुसरी गोष्ट, त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये त्याचं शैक्षणिक पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार त्याला ती संधी उपलब्ध होत असल्यामुळे साहजिकच त्याला स्किलमध्ये अपस्किल होण्याचा मार्ग मिळतोय. आणि मला असं वाटतं की त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढण्याचा प्रयत्न आमच्या CMY KPY या योजनेअंतर्गत होतोय. आणि जेव्हा उद्योग किंवा आस्थापना जेव्हा आमच्याकडे नोकरीसाठी उमेदवार हवेत म्हणून विचारणा करतात किंवा आम्ही त्यांना वॅकन्सी आहे का म्हणून नोटिफाय करण्यासाठी सांगतो तेव्हा आमचा हा जो कायदा आहे, कंपल्सरी वॅकन्सी नोटिफिकेशन ऍक्ट जो आहे, CNV ऍक्ट आपण म्हणतो, तर तो 1959चा म्हणजे 1959चा आहे. आणि याच्यामध्ये साहजिकच CMY KPY इंटर्न म्हणून त्यांना वॅकन्सी जर आमच्या पोर्टलवर CMYKPY.gov.in या पोर्टलवरती जर त्यांनी ती स्कीम त्या अंतर्गत जर उमेदवारांना CMY KPY इंटर्न म्हणून त्यांनी सदरची वॅकन्सी नोटिफाय केली तर साहजिकच ह्या उमेदवारांना त्या आस्थापनेमध्ये एक इंटर्नशिपची संधी उपलब्ध होते. आणि मला असं वाटतं की CMY KPY ही स्कीम, त्याचप्रमाणे PM कुवा असेल, PM KVY असेल, DPC असेल, ह्या स्कीम आमच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत चालवल्या जातात. येस मॅडम, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत आपण कुठल्या स्किल्सचं, कुठल्या कौशल्यांचं प्रशिक्षण त्यांना देऊ करतं? NSDC अर्थातच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, जे आपण विचारलं की कोणकोणत्या प्रकारचं प्रशिक्षण चालू होतं किंवा चालवलं जातं, तर यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्ली यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अर्थातच MSSDS अंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण हे उद्योगाभिमुख, अल्पकालीन, मी सांगितल्याप्रमाणे NSQF आधारित नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित असते. आणि हे प्रशिक्षण विविध सेक्टर स्किल काउन्सिल अर्थातच SSC यांच्या मान्यतेने राबवले जाते. सध्या 35 पेक्षा मॅडम अधिक सेक्टर स्किल काउन्सिल असून त्यामध्ये 2000हून अधिक NSQF अभ्यासक्रम अर्थातच जॉब रोल्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात मागणी, उद्योगांची गरज आणि योजना यानुसार त्यापैकी निवडक अभ्यासक्रम हे महाराष्ट्रात राबवले जातात. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मला ह्या आपल्या देवगिरी रेडिओ मार्फत युवकांपर्यंत प्रमुख प्रशिक्षणाची क्षेत्र आहे हे हायलाईट करावीशी वाटतात किंवा पोचवावी वाटतात. त्याच्यामध्ये IT व ITES म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर, CRM एक्झिक्युटिव्ह, आरोग्य सेवा, त्याच्यामध्ये जनरल ड्युटी असिस्टंट असेल, फ्लेबोटॉमी असेल आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य सेवेमध्ये देखील आहेत. रिटेल सेक्टर देखील याच्यामध्ये आहे. बँकिंग, वित्त व विमा आपण BFSI म्हणतो, बँकिंग फायनान्स, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी आहे, ब्युटी अँड वेलनेस आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. हे सर्व मी सेक्टरची तुम्हाला एक वेगवेगळी माहिती देते आणि याच्यामध्ये सेक्टर निहाय वेगवेगळे जॉब रोल असतात. बरोबर. त्याच्यानुसार ब्युटी वेलनेस आहे, महिलांचा कल जास्त असतो ब्युटी अँड वेलनेसकडे. असंही म्हणून नाही चालत, मुले पण देखील अनेक सहभागी होतात सध्या. अगदी खरं. येस. इलेक्ट्रॉनिक्स आहे, हा तो कोर्स फार मोठ्या प्रमाणावर चालतो. ऑटोमोटिव्ह आहे, कन्स्ट्रक्शन आहे, प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, कृषी व दुग्ध व्यवसाय आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही कृषीला जोड ही दुग्ध व्यवसायाची आहे. त्यामुळे कृषी व दुग्ध व्यवसाय देखील ज्याला त्यामध्ये ट्रेनिंग घ्यायचं आहे अशांना देखील कृषी व दुग्ध व्यवसाय या सेक्टरमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. ॲपेरियल आहे, परिधान, त्याचप्रमाणे लॉजिस्टिक आहे, नव्याने येऊ घातलेलं सेक्टर आहे, फार फार फास्ट ग्रो होणारं सेक्टर आहे. टेलिकॉम आहे, ग्रीन जॉब्स आहेत. ग्रीन जॉब्समध्ये अर्थातच आपण पाहतो की सोलर आहे, EV आहे, ड्रोन आहे,
बरोबर. अनेक आहेत. मीडिया आणि मनोरंजन आहे, याच्यामध्ये सुरक्षा सेवा आहे, उद्योजकता व रोजगारक्षम कौशल्य, एम्प्लॉयबिलिटी स्किल आहेत. मॅडम, यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या विभागामार्फत अधिकची माहिती मी देऊ इच्छिते की हे सेक्टर निहाय वेगवेगळे जॉब रोल तर आहेच, परंतु प्रशिक्षणाचा जर आपण कालावधी जर पाहिला तर साधारण 200 ते 600 तास म्हणजे शॉर्ट टर्मचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्या प्रत्येकाच्या आता 18 ते 45 हा युवक वर्ग आपण जर नजरेपुढे ठेवला तर त्याच्या उपलब्धतेनुसार त्याला 200 ते 600 तासापर्यंत कोणताही कोर्स त्याच्या आवडीनुसार निवडता येतो आणि त्याचं एज्युकेशन काय आहे त्याचे देखील निकष त्यासाठी लागू आहेत. त्यामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमात एम्प्लॉयबिलिटी आणि एंटरप्रिनरशिप स्किलचा समावेश असतो. मॅडम, अशा पद्धतीचं आपण 18 ते 45 वयोगट समोर ठेवून वेगवेगळे म्हणजे शहरामधील ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, निमशहरी अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेतला युवक युवती असेल तर त्यांना आपण वेगवेगळे अभ्यासक्रम असे 200 ते 600 तासाच्या आतले अभ्यासक्रम आपण म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. अगदी सुंदर मॅडम. म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये आपलं हे कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. तर आता यात अजून एक महत्त्वाचा असा प्रश्न जो माझ्या दृष्टीने मला विचारावासा वाटतोय आणि खूप वेळापासून मनात धरून बसले की तुमची लाडका भाऊ ही योजना अत्यंत सक्सेसफुल राहिली, पण मग महिला आणि कौशल्य यांचं समीकरण जरा आम्हाला आता प्रकाशात आणायचंय. तर महिला आणि कौशल्य हे जे समीकरण आहे याबाबत शासनाला काय दृष्टिकोन दिसतो किंवा त्यामध्ये काय त्यांच्याविषयक माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत जाणार आहे? मॅडम, हा आपला प्रश्न जो आहे तुम्ही हसत हसत विचारला आणि आपण दोघी महिला आहोत. बरोबर. आणि मला साहजिकच याचा बेनिफिट घ्यावासा वाटतो आणि जोरकसपणे सांगा वाटतं की महिला आणि कौशल्य विकास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जर आपण पाहिलं की आजच्या काळात महिलांचा विकास हा केवळ सामाजिक प्रश्न नसून देशाच्या आर्थिक प्रगतीचा तो आधार आहे. एखाद्या महिलेला जर आपण पाहिलं तर कौशल्य मिळाले तर त्याचा लाभ केवळ त्या महिलेलाच नाही होत तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला होतो. बरोबर. आणि त्या कुटुंबाला इनडायरेक्टली म्हणजे समाजाला होऊन जात होतो. पूर्वी महिलांचा सहभाग काही पारंपरिक व्यवसायापुरता मर्यादित होता, पण मात्र आपण आज जर पाहिलं पुन्हा येऊन जातोय आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात. एआयच्या युगात जर पाहिलं तर माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, बँकिंग आहे, आरोग्य सेवा आहे, पर्यटन आहे, लॉजिस्टिक आहे, उत्पादन आहे, उद्योग आहे, ई कॉमर्स आपण पाहतो तो आहे आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वीपणे महिला कार्यरत आहे. कौशल्य विकासामुळे महिलांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडतात मॅडम. याच्यामध्ये आर्थिक स्वावलंबन तिला मिळते, आत्मनिर्भरता वाढतीये, सेल्फ कॉन्फिडन्स येऊन जातोय तिला, वुमेन एम्पॉवरमेंट इनडायरेक्टली होऊन जाते. बरोबर. त्याचप्रमाणे तिच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडायला लागली आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत तिच्या पुढे. तिचा आत्मविश्वास, नेतृत्व आणि निर्णय क्षमता वाढायला लागली आहे. डिजिटल साक्षरता आपण जे म्हणतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्या महिलेची क्षमता देखील वाढत चालली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना समान संधी उपलब्ध व्हायला लागली आहे. तर आपण जर पाहिलं तर आज महिलांसाठी पारंपरिक प्रशिक्षणाबरोबरच आधुनिक कौशल्य देखील आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये मला एक सांगायचं वाटतं की एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांचा वापर महत्त्वाचा आहे. तिने संगणक आणि डेटा एंट्री हे गोष्टी पण शिकून घेतल्या पाहिजेत. किंबहुना ती शिकतीये, डिजिटल मार्केटिंग शिकतीये. तर याच्यामध्ये ड्रोन संचालन आपण जे म्हणतो की ड्रोन चालवण्यासाठी आज ती स्वतः पुढे येते. आपण जर पाहिलं तर फोटोग्राफीमध्ये देखील ड्रोन चालवला जातो. त्याचप्रमाणे फवारणी करण्यासाठी वेगवेगळे शेतावरती वेगवेगळे औषधे फवारण्यासाठी देखील ड्रोन चालवणाऱ्या महिला आहेत. आरोग्य सेवेमध्ये आपण पाहिलं तर आज हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण पाहिलं तर नर्सेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये हा ती पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत करत राहिली आहे, परंतु याच्यामध्ये देखील ती आधुनिक पद्धतीने फूड प्रोसेसिंगद्वारे म्हणजे नावामध्ये बदल आहे, परंतु पाककला ही तिला काही नवीन नाहीये तर ते देखील ती तिथे येत आहे. ब्युटी आणि वेलनेसमध्ये देखील ती पुढे आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवामध्ये आज आपण पाहिलं तर पोस्ट आपण फार लहानपणी पाहिलं की पोस्टामध्ये जायचो आपण आईच्या सोबत, तेव्हा तिथे जास्तीत जास्त पोस्टामध्ये महिलांची संख्या जास्त असायची, परंतु आज फक्त पोस्टामध्येच मर्यादित नाहीये तर बँक आहे, इन्शुरन्सच्या काही ऑफिसेस आहेत, तिथे देखील महिला कार्यरत काम करताना दिसतात. अगदी घरातनं वर्क फ्रॉम होम मध्ये देखील महिलांचा सहभाग हा जास्तीत जास्त आहे. उद्योजकता विकास आज अनेक पद्धतीचे उद्योग महिलांनी काढलेले आहेत आणि यासाठी मला असं म्हणायचंय की तुम्ही जे म्हणले की लाडका भाऊ आतापर्यंत तुम्ही म्हणताय, पण महिलांचं काय? तर मॅडम मला हे सांगावंसं वाटतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजना उर्फ लाडका भाऊ ही किंवा मुलांसाठी नाही, याच्यामध्ये वयवर्ष 18 ते 35 वयोगटामध्ये महाराष्ट्रात रहिवासी असलेला मुलगा किंवा मुलगी ह्या दोघांसाठी ती योजना आहे. आणि दोघांसाठी OJT ही शासनाने दिलेली एक आपण म्हणतो की एक छान पद्धतीची गिफ्ट आहे. आणि त्या गिफ्टचा वापर आपण खूप आनंदाने स्वीकारावा. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपली प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक महिलेला दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा संकल्प आपल्याला साहजिकच CMY KPY मार्फत देखील देता येईल. आणि मला असं वाटतं की फक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एका साईडनं पाहू नका, महिलेलाही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे हे मात्र विसरू नका. हो, अगदी बरोबर मॅम. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ह्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागामध्ये जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी कुठल्या पोर्टलवर आपण संपर्क साधायला हवा किंवा प्रशिक्षणार्थींना कुठे येऊन भेटायचं आहे? कारण छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातील सर्वच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी ही मुलाखत ऐकत असणार आहे, तर त्यांच्यासाठी आपलं संकेतस्थळ एकदा आमच्या श्रोत्यांना सांगा. मॅडम, नक्कीच मला विभागामार्फत आमच्या ज्या म्हणजे युवक युवतींना आमच्यापर्यंत पोहोचायचं कसं, तर त्यासाठी www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन आपण लाडका भाऊ अर्थातच CMY KPY साठी याचं रजिस्ट्रेशन करू शकता. यामध्ये उद्योग किंवा आस्थापना ज्या तुम्हाला OJT साठी घेऊन जाणार आहे किंवा तिथे संधी मिळणार आहे त्यांचं देखील रजिस्ट्रेशन केलं जातं ॲज अ एम्प्लॉयर टॅबमध्ये. आणि एम्प्लॉई याच्यामध्ये विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं तिथे CMY KPY ह्याच सेम संकेतस्थळावरती www.cmykpy.mahaswayam या पोर्टलवरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थातच CMY KPYचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे संकेतस्थळ शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे www.mahaswayam.gov याच्यावरती रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्यासाठी नोकरीसाठी जे रजिस्ट्रेशन करावं लागतं, नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराचं या महास्वयम पोर्टलवरती करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या महास्वयम पोर्टलवरती आस्थापनांचं देखील म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचं देखील रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कौशल्य.mahaswayam.gov हे कौशल्यासाठी आपल्याला या संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर कंपल्सरी नोटिफिकेशन व्हॅकन्सी ॲक्ट 1959 हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागाचा हा जो ॲक्ट आहे हा आत्मा आहे. आणि साहजिकच याच्यामध्ये कंपल्सरी नोटिफिकेशन व्हॅकन्सी ॲक्ट म्हणजे सक्तीने पदे अधिसूचित करणे 1959 हा जो कायदा आहे त्या कायद्याद्वारे जिथे 25 पेक्षा जास्त लेबर कामाला आहेत अशा किंवा जास्त जिथे 25 पेक्षा अधिक मनुष्यबळ कामाला आहे अशा आस्थापनांचं रजिस्ट्रेशन हे त्या पोर्टलवरती त्यांना रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यांच्याकडनं आपण वेगवेगळी पदे म्हणजे जिथे कोणी नवीन पदे तयार झाली असतील त्या आस्थापनेवर कोणी VRS घेऊन किंवा कोणी रिटायर झाले असेल अशी पदे खाली झाली असतील तर अशा पदांची म्हणजे ज्या व्हॅकन्सी तयार झालेली असेल अशा पदांची किंवा व्हॅकन्सीचं नोटिफाय करून आपण आपल्या पोर्टलवरती त्यांच्याकडनं घेऊ शकतो. आणि साहजिकच आपल्या विभागामार्फत जॉब फेअर हे आयोजित केले जातात. आज संभाजीनगर विभागाला जर आपण पाहिलं तर साधारण 209चं एकूण विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. आपल्या संभाजीनगर विभागामध्ये विभाग आहे माझ्याकडे आणि संभाजीनगर विभागामध्ये 8 जिल्हे येतात आणि एक किनवट जिथे आदिवासी मुलांचं म्हणजे कौशल्याचे ट्रेनिंग चालतात. मॅडम, अशा ट्रेनिंगसाठी मुलांना वेगवेगळे स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दरमहा त्यांना 1000चं विद्यावेतन दिलं जातं. आणि साहजिकच याच्यामध्ये आपल्याला अशा या विभागामध्ये 8 जिल्ह्यामध्ये साधारण 207चं आपल्याला टार्गेट प्राप्त झालेलं आहे. ते म्हणजे जॉब फेअर किंवा रोजगार मेळाव्याचं. आणि हे रोजगार मेळावे असतात कोणासाठी तर ह्या युवक युवतींसाठी असतात. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं कधी कुणी रोजगार मेळावा जर कधी अटेंड केला असेल किंवा तिथे जाऊन सहभाग नोंदवला असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये फक्त मॅडम टेक्निकलसाठीच नसतो तर टेक्निकल नॉन टेक्निकल पदे आस्थापनांकडनं आपण घेत असतो. आणि ह्या आस्थापनांकडनं नोटिफाय केल्यानंतर आपण अंडर द वन रूप याला आपण एकाच जागी आपण जे म्हणतो की आस्थापना किंवा त्या कंपनी आणि त्या कंपनीचे HR आलेले असतात. त्याच वेळेस विद्यार्थ्यांमध्ये आपण तो जो रोजगार मेळावा आहे त्याच्या आधी 8-10 दिवस प्रचार प्रसिद्धी करतो, सोशल मीडियाचा वापर करतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. आणि त्या विद्यार्थ्यांचे बायोडाटा किंवा विद्यार्थी तिथे आलेले असतात. म्हणजेच आपण जे म्हणतो की वधू वर जोडण्याचं काम
आम्ही त्या स्टेजवरती इकडनं एम्प्लॉयर असतो, इकडनं विद्यार्थी असतो आणि त्याचं सिलेक्शन अंडर द वन रूप त्याच दिवशी त्याचा बायोडाटा पाहून त्याला प्रश्न विचारून त्यांना योग्य वाटल्यास तिथेच त्याचा ऑन द स्पॉट त्याला नोकरीची संधी दिली जाते आणि ऑफर लेटर दिले जातात. दर बुधवारी माझ्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर नियर बाबा पेट्रोल पंप, आपण पुढेही जाऊन म्हणतो की जिथे लेबर ऑफिस आहे किंवा एम्प्लॉयमेंट ऑफिस, आमचं जुनं नाव एम्प्लॉयमेंट म्हणजे बरोबर. ते ऑफिस म्हणूनच ओळखलं जातं, तर तिथे दर बुधवारी ही संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि जेव्हा शासनामार्फत रोजगार मेळावे होतात तेव्हा जे मुलं आपण ज्या आस्थापना येतात, जी मुलं तिथे अप्रोच होतात त्याचा डेटा आपण कायम जतून ठेवला जातो, त्याचा फॉलोअप घेतला जातो. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं विद्यार्थ्यांना जेव्हा एक रोजगाराची संधी मिळवून देण्याचं काम आमचा विभाग करतो आणि तिथे आल्यानंतर विद्यार्थ्यांना जरी रोजगार नाही मिळाला तरी मी एक आव्हान करते की सर्वांनाच रोजगार मिळेल असा नाही, परंतु त्याचं जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर रोजगार मेळावे पाहिलं किंवा त्याचं पॅम्पलेट पाहिलं तर टेक्निकल नॉन टेक्निकल पदे असतात. अगदी 5वी 6वी 10वी 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन वेगवेगळे टेक्निकल नॉन टेक्निकल पदे तिथे असतात आणि त्या बेसवरती तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. किमान तिथे जरी रोजगार प्राप्त झाला नाही तरी मी एक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना एक आव्हान करते की असे रोजगार मेळावे तुम्ही सहभाग नोंदवा, जेणेकरून तुम्हाला तिथे सेल्फ कॉन्फिडन्स येऊन जातो. वेगवेगळ्या कंपन्या ज्या मुलाखती घेतात त्या मुलाखती कशा द्यायच्या, प्रश्न कोणते असतात, ह्या गोष्टींची जाणीव होते किंवा त्याविषयी माहिती होते. आय कॉन्टॅक्ट कसा साधायचा आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं आपण म्हणतो ना की जरी जॉब नाही मिळाला त्यावेळेस तरी पण आपल्याला हे वेगवेगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला तिथे मिळून जातं. सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि मला असं वाटतं की साहजिकच ही तरुणांसाठी एक उपलब्धी आहे की कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ही माझ्या छत्रपती संभाजीनगर विभागात 8 जिल्ह्यात 8 कार्यरत असून तिथे सहाय्यक आयुक्त हे पद आहे आणि ते सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत हे वेगवेगळे रोजगार मेळावे मागेल तिथे रोजगार मेळावा आहे. पहा बरे, याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज असतील, पॉलिटेक्निक कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, फार्मसी असेल, वेगवेगळे कॉलेजला आपण रोजगार मेळावे आयोजित करतो. ITIs मध्ये रोजगार मेळावे होतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय कौशल्य विकास मंत्री माननीय मंगलप्रभात लोढासाहेब यांच्या अथक प्रयत्नातनं किंवा नवीन संकल्पनेतनं आपण जर पाहिलं तर मागेल तिथे रोजगार मेळावा, प्रत्येक तालुक्याला 2 रोजगार मेळावे. त्याचप्रमाणे आत्ताच नुकताच लातूर येथे दिव्यांगासाठी रोजगार मेळावा झाला. ते दिव्यांग संवेदना दिव्यांग ITI जी आहे ती स्पेशल दिव्यांग उमेदवारांसाठी आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी देखील पदे उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या तिथे आल्या होत्या आणि हे सर्व होत आहे ते फक्त आणि फक्त कौशल्य विकास आमचे जे मंत्री आहेत ते मंगलप्रभात लोढा साहेब आहेत, आयुक्त साहेब अमित सैनी सर आहेत, त्याचप्रमाणे ज्या CS मॅडम आहेत त्या मनीषा वर्मा मॅडम आहेत. तर यांच्या नेतृत्वाखाली आज कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग हा 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. आणि मॅडम सांगायचं म्हणजे आपल्या विभागामार्फत जर आपण पाहिलं तर येणारा उमेदवार हा इतका गरजू असतो की तो येणारा उमेदवार एकतर त्याला नोकरीसाठी आलेला असतो किंवा स्वयंरोजगारासाठी आलेला असतो. पहा बरे, ज्यांना नोकरी करायची आहे त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे होतं आहे. स्वयंरोजगारासाठी ज्याला आहे त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना अटॅच करून देतोय. त्याच्याप्रमाणे काउन्सिलिंग करतो, सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाते. त्याचप्रमाणे मॉडेल करिअर सर्व्हिस सेंटर हे केंद्र शासनामार्फत आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. तिथे YP म्हणजे यंग प्रोफेशनल त्यासाठी काम करतोय. म्हणजे येणारा उमेदवार हा आपण टॅकल करतो, त्याची मानसिकता काय आहे, त्याला व्हायचंय काय, त्याची इच्छा काय आहे आणि रोजगार किंवा स्वयंरोजगाराकडे तो कुठे जातोय. कारण येणारा उमेदवार हा सर्वांनाच नोकरी पाहिजे असं नाही, तर स्वयंरोजगार देखील करू इच्छिणारे आहेत. त्या पद्धतीने त्याला कन्वर्ट करून वेगवेगळे ट्रेनिंग दिले जातात. स्वयंरोजगारासाठी देखील स्वतः आधी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि हे ट्रेनिंग देण्यासाठी आपण अर्थातच पहिल्यांदा पाहिलं की 200 ते 600 तासाचे कोर्स आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये विनामूल्य स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे, जे की ज्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं महामंडळ नाही असे KGK ते म्हणजेच कोण, यामध्ये मराठा जे आहेत बहुतांश, आता ब्राह्मण पण होते परंतु त्यासाठी अमृत नावाचं महामंडळ नुकतंच चालू केलेलं आहे. म्हणजेच यांच्यासाठी मराठा समाजासाठी प्रत्येक आपल्याकडे येणारा हा जो प्रत्येक उमेदवार असेल किंवा येणारा प्रत्येक व्यक्ती हा समाजातील कोणत्या ना कोणत्या जातीचा प्रतिनिधित्व करत असतो. आणि प्रत्येक जातीसाठी शासनाने महामंडळ हे वेगवेगळ्या नावाने चालू केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आमच्याकडे आमच्या जिल्ह्याच्या प्रत्येक
प्रत्येक ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे आणि हे महामंडळ त्यांना 15 लाखापर्यंतची कर्ज विनाव्याजी, जसे 12% व्याजापर्यंतची कर्जे ही आपल्याला विनामूल्य म्हणजे विनाव्याजी उपलब्ध करून देतात. 5 वर्षाच्या वयोमर्यादेत त्यांना ती परतफेड करायची असतात आणि त्याला कोणत्याही प्रकारचा व्याज त्याला आकारलं जात नाही. म्हणजेच ज्यांना नोकरी करायची नाही त्यांना स्वयंरोजगारासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारचे असे वैयक्तिक असेल, गटप्रकल्प असेल, अशा प्रकारचे कर्जच्या योजना त्यांना देऊ इच्छितं. त्याचप्रमाणे येणारा उमेदवार हा मॉडेल करिअर सेंटर असेल. त्याचप्रमाणे आमची स्कीम अशी आहे, महाराष्ट्र MSADS प्रमाणेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. इनोव्हेटिव्ह ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांमध्ये आहेत, ज्या युवकांमध्ये बघा, याच्यासाठी भौगोलिक मर्यादा किंवा शिक्षणाच्या मर्यादा देखील तिथे येत नाहीत. कोणतीही व्यक्ती असेल, कोणत्याही वयाची असेल, तर तिच्या मेंदूमध्ये किंवा तिच्या मनामध्ये एखादी इनोव्हेटिव्ह कल्पना असते आणि ती इनोव्हेटिव्ह कल्पना आपल्याला पुढे आणायची असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी कार्यरत आहे आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत वेगवेगळे स्टेट इनोव्हेशनचे स्किल कॉम्पिटिशन घेतले जातात आणि याच्यामध्ये त्याची जी एखादी संकल्पना असेल तर त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत केलं जातं. यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं असेल, त्याच्यातले स्पर्धा झाल्यानंतर त्याच्यातले विजेते घोषित करणं असेल, त्याचप्रमाणे त्यांना पुढे जाऊन मार्केटिंगच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणारे असतील, त्याचप्रमाणे पुढे पेटंट उपलब्ध करून देणं इथपर्यंत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी कार्य करते. आता पुढे अजून एक मला सांगायचं म्हणजे की महिमा नावाची जी संस्था आहे ती नुकतीच परदेशामधील ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मला एक लास्टचं सांगू इच्छिते मी की इस्रायल देशामध्ये नॉन वॉर झोनमध्ये होम बेस हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स नावाची ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे आणि याच्यामध्ये विविध क्षेत्रापैकी एक असलेला इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये एक करार झालेला आहे आणि या कराराद्वारे होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर्स नावाची इस्रायलमध्ये नॉन वॉर झोनमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्रायलकडून पात्रताधारक GDA, GNM, ANM, BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग 5,000 म्हणजे 5,000 कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. वय वर्ष 25 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र international.com जॉब डिटेल्स या लिंकवर उमेदवारांनी नोंदणी करावी. यासाठी अधिक सहाय्य जिल्हा माहिती कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत केले जात आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला वेगवेगळ्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास, आमच्या नावातच कौशल्य विकास आहे. कौशल्य झालं तर रोजगारामध्ये वाढ होते किंवा एम्प्लॉयबिलिटी वाढते. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, सर्वच रोजगार काय रोजगारासाठी येत नाही किंवा सर्वांनाच नोकऱ्या नाही, तर ज्यांना नोकऱ्या मिळणार नाही त्यांनी उद्योजकतेमध्ये स्वतःला पदार्पण करावं. उद्योजकता, एंटरप्रिनरशिप वाढवावी. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता विभाग हा कोणत्याही म्हणजे आत्ताच्या AIच्या जगात देखील आपल्या युवक युवतींना ह्या कोणत्याही कामाला कौशल्याची जर जोड दिली तर मला असं वाटतं की कोणताही युवक रोजगार व स्वयंरोजगारापासून वंचित राहणार नाही. एवढेच मी बोलू इच्छिते. खूप खूप आभार मॅडम की आज तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आमच्या श्रोत्यांना आणि खास करून छत्रपती संभाजीनगरच्या युवक आणि युवतींना दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. आभारी आहोत. आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाला सुद्धा आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व युवक युवतींना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्टे ट्यून ऑन रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.